एक रेल्वे तिच्या ठराविक स्पीडनं चालत असते आणि रेल्वेमध्ये बसलेले अनेक लोक आपल्या आपल्या जागेवर बसलेले असतात. काही जण गाणे म्हणतात, काही जण मोबाईलमध्ये खेळत असतात, तर काही जण एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि काही जण तिथं विकायला येतात. कोणी चहा घेऊन येतं, कोणी भेळ घेऊन येतं, तर कोणी समोसे घेऊन येतं. असा हा रेल्वेचा प्रवास चालू असतो आणि रेल्वेची स्पीडही साधारणपणे असते. पण काही वेळानंतर जेव्हा पुढचं स्टेशन येणार असतं तसं तसं त्या रेल्वेची स्पीड वाढू लागते आणि ज्या पद्धतीनं रेल्वेची स्पीड वाढते त्याच पद्धतीनं जे आतमधले बसलेले लोक आहेत हे पटापटा दारं खिडक्या लावण्याचा प्रयत्न करतात आणि सगळेजण दारं लावून घेतात, खिडकीसुद्धा लावून घेतात आणि ज्या देवांवर त्यांची श्रद्धा आहे त्या देवाचं नाव घेऊ लागतात. कोणी राम राम म्हणू लागतो, कोणी हनुमान चालीसा म्हणू लागतं, तर काही जण आपापल्या देवांची नावं घेऊ लागतात आणि सगळे दारं खिडक्या पॅक करून त्या रेल्वेमध्ये बसतात आणि रेल्वेची स्पीडसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. आता त्याच डब्यामध्ये बसलेला एक तरुण आहे आणि त्या तरुणाला या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही. तो अगदी आपत्कालीन खिडकी खोलून एक हात बाहेर काढून बाहेरचं फक्त अंधार बघत होता आणि या सगळ्या गोष्टी त्या बसणाऱ्या डब्यातल्या लोकांच्या लक्षात आल्या. काही लोक त्या तरुणाकडे पळत पळत गेले आणि त्याला म्हणे, लवकर खिडकी बंद कर, नाहीतर काहीतरी अनुचित प्रकार घडेल. त्यांनी खिडकी बंद करायला विरोध केला, पण 4-5 जणांनी त्याला दमदाटी केली आणि खिडकी अखेर बंद केली. मग तो तरुण म्हणला की सगळेजण अचानक राम राम म्हणतायत, हनुमान चालीसा म्हणतायत, आपापल्या देवाची नावं घेत आहेत आणि सगळ्यांनी दारं खिडक्या अगदी बंद केलेल्या आहेत. नेमकं असं का करण्यात आलं आणि नेमकं पुढचं स्टेशन कोणतं होतं, या तरुणाला एक मोठा प्रश्न पडलेला होता. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी घटना आहे ती घटना आहे कोलकाता आणि झारखंड या 2 राज्याला जोडणारा एक रेल्वे मार्ग आहे आणि याच मार्गावरून जाणारी एक ट्रेन आहे आणि याच मार्गावर लागणारं एक रेल्वे स्टेशन आहे. जिल्हा आहे पुरुलिया आणि बेगूर कोदार हे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवर काही वर्षांपूर्वी या स्टेशनची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी एक स्टेशन मास्तर आले, कारण की इथं रेल्वेला थांबा होता आणि काही ज्या पॅसेंजर ट्रेन असायच्या त्या या रेल्वे स्टेशनवर थांबायच्या, तर काही ज्या सुपरफास्ट ट्रेन होत्या त्या अगदी फास्टपणे स्पीडमध्ये निघून जायच्या. आता त्या ठिकाणी एक स्टेशन मास्टरची नियुक्ती झाली आणि स्टेशन मास्तर त्याचा जो काम आहे तो त्या पद्धतीनं स्टेशनवर करायचा. आता एक दिवस संध्याकाळी असंच एक रेल्वे फास्ट पद्धतीनं आलेली होती आणि स्टेशनच्या बाहेर येऊन सिग्नल वगैरे सगळ्या गोष्टी देऊन त्या ट्रेनला पाहत होता आणि या ट्रेनला पाहत असताना त्याला एक तरुणी ट्रेनच्या स्पीडनं पळताना दिसली. बघा, एक तरुणी त्याला ट्रेनच्या स्पीडनं ट्रेनबरोबर पळताना दिसली, तर काही वेळानं तीच तरुणी ट्रेनच्या वरतून सुद्धा पळत होती. आता हे सगळं पाहून त्याला वाटलं स्वतःच भास झाला आहे, काय झाला आहे. तो आतमध्ये गेला स्टेशनच्या आणि तोंड वगैरे बाहेर धुवून आला, तर बाहेर येऊन पाहतो तर काहीच नाही, ट्रेनसुद्धा तिथून निघून गेलेली होती आणि ते जे दृश्य त्याला दिसलं होतं ते सुद्धा आता दिसत नव्हतं. पण त्याला वाटलं की भास झाला आहे, काय झालं आहे हे त्याला समजत नव्हतं. सकाळी त्यानं सांगायचा लोकांना प्रयत्न केला, पण त्याला वाटलं लोक नाव ठेवतील, काय म्हणतील, त्यामुळं त्यानं ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच पद्धतीनं त्याच वेळेला तीच ट्रेन येत असताना या व्यक्तीनं स्टेशनच्या बाहेर जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा त्याला त्याच पद्धतीनं एक तरुणी ट्रेनच्या बाजूनच त्याच स्पीडनं पळताना दिसली, ट्रेनच्या वरून पळताना दिसली आणि कालांतराने ती ट्रेनपेक्षा जास्त फास्ट पळत होती. हे दृश्य त्याला दिसलं. आता मात्र त्याला घाम फुटला होता, त्याचं अंगाने पूर्ण घाम लकमक झालं होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात भीतीसुद्धा
वाटली होती. आता एवढं सगळं बघून तो लगेच त्याच्या कॅबिनमध्ये गेला, दार खिडक्या लावून आतमध्ये देवाचा जप करीत बसला आणि गपचूप त्या ठिकाणी रात्रभर बसला आणि सकाळी उठल्यावर ही गोष्ट लोकांना सांगितली. आता त्या ठिकाणी जे कर्मचारी होते, जे लोक होते, त्यांनी त्यांना विचारलं की अशा अशा पद्धतीनं रात्री मला दिसलंय, याच्या अगोदर सुद्धा दिसलं होतं, पण मी भास म्हणून त्या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या नाही, पण मला दुसऱ्यांदा जेव्हा दिसलं, आता मात्र मला ते सहन होत नाही. काहीही करा, ते काय आहे याचा तपास करा. आता त्या स्टेशन मास्तर होता, त्याचं नाव होतं मोहन, आणि त्याने त्याच्या आजूबाजूला असणारे जे लोक त्यांना सांगितलं, पण त्या लोकांनी विश्वास ठेवला नाही. ते म्हणजे आता आम्ही बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी राहतो, आत्तापर्यंत आम्हाला इथं काहीही अशा पद्धतीनं दिसलं नाही, तुम्हालाच अचानक कसं काय दिसतंय. आता त्या दिवशीसुद्धा त्याचं कोणी ऐकलं नाही. मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच पद्धतीनं ती जी ट्रेन येणार होती, त्या ट्रेनला बघण्यासाठी तो पुन्हा बाहेर आला, आणि आता ती जी तरुणी आहे ती ट्रेनच्या पुढं पळत पळत, म्हणजे एकदम फास्ट ट्रेनच्या पुढं, ट्रेनच्या लाईटच्या उजेडानं ती तरुणी पळत पळत येत होती. आणि अचानक त्याच्या धाडकन समोर येऊन उभा राहते. त्याच्या समोर येऊन उभा राहते आणि हा तिथंच चक्कर येऊन पडतो, आणि चक्कर येऊन पडल्यानंतर ते उठतच नाही, डायरेक्ट सकाळीच उठतो. आणि सकाळी उठतो तो एकदम अशा भिलेल्या अवस्थेमध्ये असतो, आणि भिलेल्या अवस्थेमध्ये तो स्टेशन मास्तर खाली पडलाय म्हणून त्याला थेट जे आजूबाजूचे कर्मचारी आहेत ते त्याला स्थानिकच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात आणि त्याला थोडी शूध येते, जाग येते. तेव्हा काय झालं आहे, कसं झालं आहे हे सगळं विचारतात. तेव्हा तो घडलेला संपूर्ण प्रकार सांगतो की संध्याकाळी या टायमाला ती ट्रेन आली, ही गोष्ट माझ्यासोबत 3 वेळा घडली आहे. हे भास एकदा होऊ शकतो, 3 वेळा भास होऊ शकत नाही. मी जे पाहिलं आहे ते सत्य आहे, आणि आता मला त्या ठिकाणी ड्युटी करायची नाही, मला त्या ठिकाणी नोकरी करायची नाही. भलेही माझी नोकरी गेली तर हरकत नाही, पण मला त्या स्टेशनवर ड्युटी करायचीच नाही असं म्हणून त्यानं त्या ठिकाणी राजीनामा दिला. बाकी देशात कुठेही माझी बदली करा असं सुद्धा सांगितलं. आणि दुसरीकडे त्याची प्रकृतीसुद्धा खालावत चाललेली होती, त्याची प्रकृती बिघडत होती. आता त्याला त्याच्या गावाकडं उपचारासाठी पाठवलं. अनेक दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. तोपर्यंत या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या स्टेशन मास्टरची नियुक्ती करणंसुद्धा गरजेचं होतं, आणि तिकडं त्या स्टेशन मास्तर मोहनवर उपचारसुद्धा सुरू होते. आता इकडं दुसऱ्या स्टेशन मास्टरची बदली करण्यात आली. दुसरा स्टेशन मास्तर त्या ठिकाणी आला, पण जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी पहिल्या स्टेशन मास्टरबद्दल या नवीन स्टेशन मास्टरला काहीही सांगितलं नाही. कदाचित हाही भिवून पळून जाईल म्हणून त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, आणि त्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा सांगितली नाही. मग ज्या पद्धतीनं त्या मोहनला संध्याकाळी दिसायचं, त्याच पद्धतीनं एक दिवस या स्टेशन मास्टर जो आहे नवीन, याला सुद्धा संध्याकाळी त्याच पद्धतीनं एक तरुणी ट्रेनच्या स्पीडनं पळताना दिसते पटरीवरून, आणि ट्रेनच्या वरून सुद्धा दिसते, आणि ट्रेन गेल्यानंतर सुद्धा आजूबाजूला फिरताना दिसते. आता या स्टेशन मास्टरला सुद्धा ते सगळं पाहून घाम फुटतो, आणि याला सुद्धा पहिल्यांदा वाटतं की हा काहीतरी भास आहे. दुसऱ्यांदा जेव्हा हे गावातल्या लोकांना सांगतो, त्या कर्मचाऱ्यांना सांगतो, तेव्हा कर्मचाऱ्याला सुद्धा वाटू लागतं की नाही गड्या, आता नक्कीच इथं काहीतरी भानगड आहे. कारण की पहिला स्टेशन मास्तर ते सगळं पाहून बिमार पडला, आणि दुसरा आलेला स्टेशन मास्तर हा सुद्धा त्याच पद्धतीनं वागत आहे, सांगत आहे. नक्कीच काहीतरी सत्य असू शकतं. मग जेव्हा यांनी लोकांना सांगितलं, लोकांनी सुद्धा सांगितलं की पहिला स्टेशन मास्तर होता त्याच्यासोबत सुद्धा असं घडलं, आणि ते त्याच्यामुळं हे नोकरी सोडून पळून गेला. आता ही गोष्ट त्या स्टेशन मास्टरला समजली. तो जरा हुशार होता. तो म्हणे मला अजिबात इथं राहायचं नाही, मला दुसरीकडं कुठंही टाका, मी इथं राहणार नाही. त्यानं राजीनामा दिला, आणि तो सुद्धा त्या रेल्वे स्टेशनवरून निघून गेला. आता जे आजूबाजूचे लोक होते, कर्मचारी होते, यांनासुद्धा संध्याकाळी त्या ठिकाणी ती तरुणी त्याच अवस्थेमध्ये रेल्वे परिसरामध्ये फिरताना दिसायची. दिवसभर काही नसायचं, फक्त संध्याकाळी झाली की मग संध्याकाळी एक तरुणी पहिले जी ट्रेनसोबत दिसायची, आता मात्र ती ट्रेन असली नसली तरीसुद्धा ती तरुणी त्याच ठिकाणी दिसायची. बघता बघता काही स्टेशन मास्तर बदलत गेले, नवीन स्टेशन मास्तर येत गेले, आणि प्रत्येक स्टेशन मास्टरसोबत तीच घटना घडत राहिली. 4-5 दिवसापेक्षा जास्त त्या ठिकाणी कोणताही स्टेशन मास्तर टिकला नाही.
मग जे ते रेल्वे स्टेशनचं जे सगळे स्टाफ आहे त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि सांगितलं की आम्हाला हे या स्टेशनवर राहायचं नाही, आम्ही या स्टेशनवर राहू शकत नाहीत, कारण की या ठिकाणी जो कोणी राहील त्याचा घात होत आहे. कारण की जो पहिला स्टेशन मास्तर होता उपचारादरम्यान त्याची प्रकृती बिघडून तो म्हणजे त्याचा मृत्यू झालेला होता, त्याचं निधन झालं होतं, कारण तो मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता. त्यामुळं इकडं लोकांना धसकी बसली आणि आता त्या स्टेशनवर कोणीही काम करायला तयार नव्हतं. सगळ्या स्टाफने केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि केंद्र सरकारला जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा केंद्र सरकारने सुद्धा दखल घेतली की बाबा असं कसं होऊ शकतं, आपण या काळात सुद्धा अशा पद्धतीनं भूत प्रेत आत्मा याच्यावर विश्वास ठेवू शकतो का. मग केंद्र सरकारनं काय केलं, पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली आणि या सोसायटीचे जे 11 लोक आहेत यांची एक कमिटी तयार करण्यात आली आणि या कमिटीला त्या बेगुन कोदार जे रेल्वे स्टेशन आहे पश्चिम बंगालजवळचं त्या ठिकाणी एक कमिटी पाठवण्यात आली 11 लोकांची. आता हे जे 11 लोक होते एकदम सायंटिस्ट लेवलचे होते. त्यांनी काय केलं, जे क्युटोमीटर असतात की जे अशा अंदरुनी शक्ता असतात, काही वेगवेगळे आवाज असतात, हे आवाज तपासण्यासाठी त्यांनी जे काही यंत्र आहेत ते सगळे यंत्र घेऊन त्या ठिकाणी आले बघायला खरंच आत्मा आहे, कोणती तरुणी आहे का काय आहे. आता हे सगळं करत असताना संध्याकाळ होत होती. जे गावातले लोक होते, आजूबाजूच्या परिसरात राहणारे त्या स्टेशनच्या बाजूला लोक होते, त्यांनी त्या लोकांना विरोध केला. म्हणे तुम्हाला जर जिवंत इथून जायचं असेल तर ऐका, असं काही तपासणी करू नका, तुमच्या जीवाचं बरं वाईट होईल. अनेक लोकांनी इथं घटना घडताना पाहिलं आणि संध्याकाळ होईपर्यंत तुम्ही काही थांबू नका. पण हे जे पॅरानॉर्मल सोसायटीचे लोक होते हे अति तज्ज्ञ होते आणि त्यांना अशा गोष्टीवर रिसर्च करायला आवडत होतं, म्हणून ते त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतात. आणि बघता संध्याकाळ होते, 10 वाजतात, 11 वाजतात, 12 वाजतात. मग अचानक सोसायट्याचा वारा सुटू लागतो आणि त्यांचं जे क्युटोमीटर आहे ते क्युटोमीटर एका दिशेनं असा आवाजाची तीव्रता दाखवतं आणि त्याच दिशेनं ही पॅरामीटरची जी टीम आहे त्या आवाजाच्या दिशेनं जात असते आणि आवाजाच्या दिशेनं जाते. पटरीवर काही अंतरावर गेल्यानंतर समजतं की इथं एक वेगळाच प्राणी काहीतरी आवाज काढत आहे. तिथं कुठल्याही प्रकारची आत्मा वगैरे काही नाही. त्यांनी जेव्हा पाहणी केली, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस संपूर्ण पाहणी केली, तेव्हा मात्र त्यांना या संपूर्ण परिसरामध्ये काहीही आढळून आलेलं नाही आणि त्यांना काहीच आढळून आलं नाही की आत्मा वगैरे हे ते काही. पण जे काही या अगोदरचे लोक होते त्यांनी मात्र प्रत्यक्ष ते सगळं डोळ्यांनी बघितलं होतं. त्यापैकी एकाचं निधनसुद्धा झालेलं होतं. मग तरीसुद्धा स्टेशन मास्तर कोणताच तिथं ड्युटी करायला तयार नव्हता, म्हणून ते जे स्टेशन आहे हे काही वर्षांसाठी बंद करण्यात आलं. तिथं कोणतीच रेल्वे थांबत नव्हती आणि थांबली तरी तिथं कोणी उतरतसुद्धा नव्हतं, म्हणून लोकांनी तिथं उतरणंसुद्धा बंद केलं आणि सरकारने सुद्धा ते स्टेशन बंद केलं. बघता 2009 पर्यंत ते स्टेशन बंद होतं. पण तेव्हा 2009 केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांची निवड झाली होती. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तिथलच्या लोकांनी पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणाहून रेल्वे चालू केली होती. ते स्टेशन चालू केलं होतं, पण आता मात्र त्या ठिकाणी फक्त दुपारच्याच वेळेला ट्रेन थांबते. संध्याकाळी त्या ठिकाणी कोणतीही रेल्वे थांबत नाही आणि संध्याकाळी त्या ठिकाणी नोकरी करणारे लोकसुद्धा त्या ठिकाणापासून दुसऱ्या जवळ असणाऱ्या गावामध्ये जाऊन राहतात असं सुद्धा सांगितलं जातं आहे. आणि हे रेल्वे स्टेशन जे आहे ते कोलकाता आणि झारखंड जे रेल्वे लाईन आहे त्याच्यावर आहे आणि जिल्हा आहे पुरुलिया. बेगुन कोदार रेल्वे स्टेशनचं नाव आहे. तुम्ही इंटरनेटवर सुद्धा बघू शकता किंवा सर्च करू शकता की अशा पद्धतीनं त्या संपूर्ण रेल्वेचा इतिहास काय आहे आणि एक भूतिया रेल्वे स्टेशन म्हणून सुद्धा या रेल्वे स्टेशनला ओळखलं जातं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि आम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि दर्जेदार माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.